नमस्कार, मेघा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। आज आपण बनवणार आहे गणपती स्पेशल उकडीचे मोदक। तेही आपण गव्हाचं पीठ आणि गुळ खोबऱ्यापासून बनवणार आहे। बघा, पहिल्यांदा 1 वाटी गव्हाचं पीठ आपण सोजीच्या चाळणीने चाळून घेणार आहे। बघा, 1 वाटी पीठ चाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालूया आणि आपण हे मळून घेऊया। तसेच थोडंसं तूपही घातलेलं आहे। व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून मळून घ्या। बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्या, असं मळून घ्या। आज आपण बनवणार आहे गणपती स्पेशल उकडीचे मोदक। तेही आपण गुळ खोबऱ्यापासून बनवणार आहे। असं एक रूप करून घ्या। त्याला भिजत ठेवण्यासाठी थोडंसं तूप लावून ठेवूया, म्हणजे अगदी मऊ लुसलुशीत आपले मोदक बनतील। आता आपण 15 ते 20 मिनिटांसाठी हे भिजत ठेवणार आहे। बघा, किती मऊ बनलेलं आहे आपलं पीठ। आता त्यासाठी आपण गूळ आणि खोबरं घेतलेलं आहे। आपण गूळ खोबरंही बारीक करून घेऊया। बघा, हे गूळ खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया। तसेच आपण त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स म्हणजे मनुकेही टाकणार आहे। वेलदोडे तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजू बदामही टाकू शकता। बघा, आपला आता कणिक ही चांगली भिजलेली आहे। आता आपण त्यापासून छोटे छोटे गोळे बनवणार आहे। मोदकासाठी अगदी छोटे छोटे गोळे बनवून घ्या। बघा, असे गोल गोळे छोटे छोटे बनवून घ्या। आता हे आपले मिश्रण तयार झालेलं आहे। हे आपण मोदकामध्ये भरणार आहे। बघा, कसं एकरूप झालेलं आहे। हे आपण सर्व आधी गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत, म्हणजे आपले मोदक पटकन तयार होतील। तुम्ही ह्या गोळ्या लाटूनही बनवू शकता किंवा हातानेही बनवू शकता। बघा, असे छोटे छोटे नैवेद्य बनवले आहेत। त्यामध्ये आपण आपलं मिश्रण भरणार आहे। बघा, आता आपण मोदक बनवत आहे। अशा प्रकारे तुम्ही मोदक बनवू शकता। असे एक 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 करत आपले मोदक बनवून घ्या। बघा, किती छान आकार तयार झालेला आहे। तसेच तुम्ही हे मोदक उकडूनही घेऊ शकता किंवा तळूनही घेऊ शकता। पण गणपतीला उकडीचे मोदक आवडतात, म्हणून आम्ही उकडून घेणार आहे मोदक। बघा, आता आपले जवळपास मोदक तयार होत आलेले आहेत। असे करत एक एक करत सर्व मोदक तयार करून घ्या। ही दुसरी पद्धत आहे। अशा पद्धतीनेही तुम्ही मोदक बनवू शकता। जसं तुम्हाला सोपं वाटेल तशा पद्धतीने तुम्ही मोदक बनवून घ्या। बघा, किती सुंदर मोदक तयार झालेत। असे आपण एक एक करत सर्व मोदक तयार केलेले आहेत। त्यासाठी आपण अर्धा लिटर गरम पाणी ठेवलेलं आहे। अर्धा लिटर गरम पाण्यामध्ये आपण मोदक उकडून घेणार आहे। तुम्ही हे मोदक वाफेवरही उकडू शकता। तसेच पाण्यामध्ये मोदक टाकण्या अगोदर
आपण थोडंसं त्यामध्ये तूप घालणार आहे, म्हणजे आपले मोदक चिटकणार नाहीत किंवा फुटणार नाहीत. बघा पाणी पण गरम होत आलेलं आहे. आता आपण आपले एक एक मोदक त्यामध्ये टाकून घेऊया. बघा एक एक करून मोदक सोडा, म्हणजे मोदक चिटकणार नाहीत. हे मोदक तुम्ही उकडू सुद्धा शकता, म्हणजे वाफेवर उकडून घेऊ शकता. बघा आता मोदक उकडत आलेले आहेत. आता आपले मोदक तयार झालेले आहेत. गणपती स्पेशल उकडीचे मोदक आपण बनवले आहेत. तुम्हीही ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा.